आठवड्याचा बाजार करून दुचाकीवरून घरी परतताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास सांगोला पंढरपूर रस्त्यावरील देशमुख वस्तीजवळील वळणावर घडली। या अपघातात रामचंद्र पांडुरंग बनसोडे व लक्ष्मी रामचंद्र बनसोडे दोघे राहणार बामणी तालुका सांगोला यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र बनसोडे व त्यांची पत्नी लक्ष्मी बनसोडे हे रविवारी सांगोल्याचा आठवड्याचा बाजार करून दुचाकीवरून बामणी येथील घरी परतत होते। त्यांची दुचाकी देशमुख वस्ती येथील वळणावर आली असता पाठीमागून भंगार भरून येणाऱ्या टेम्पो चालकानं बेदरकारपणे वाहन चालवत दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात रामचंद्र बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी बनसोडे यांना उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला व त्यातील भंगाराचे साहित्य रस्त्यावर पसरले। दुचाकी घसरत जाऊन भंगाराच्या ढिगाऱ्याखाली अडकली। त्यामुळे रामचंद्र बनसोडे यांना बाहेर काढण्यासाठी 2 क्रेनच्या साह्याने भंगार बाजूला करण्यात आले। टेम्पोच्या धडकेने लक्ष्मी बनसोडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या। या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। देशमुख वस्ती परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। नागरिकांच्या मदतीने ट्रक व भंगाराचे साहित्य बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते।